सुविधा नसलेल्या नामांकित 113 कॉलेजेसमधील ॲडमिशन थांबवण्याचा निर्णय संभाजीनगरच्या मराठवाडा विद्यापीठाने घेतला। यामध्ये बीड जिल्ह्यातील एकूण 36 कॉलेजेसचा समावेश आहे। यामध्ये आमदार तसंच माजी मंत्र्यांच्या महाविद्यालयांचा देखील समावेश आहे। बीडमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना विवाहितेवर अत्याचार केलाय। पिस्तूलचा धाक दाखवत अनेकदा अत्याचार केलेत। रवींद्र शिंदे असं त्याचं नाव आहे आणि त्याच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। हिंगोलीत विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या रस्त्याचं बोगस काम क्रांतिकारी संघटनेने उघड पाडलंय। तर डांबरीकरण हाताने उखडून कंत्राटदाराचं पितळ उघड पाडलंय। दरम्यान या रस्त्याची पुन्हा नव्याने बांधणी करण्याची मागणी करण्यात येते। हिंगोलीच्या वसमत बाजार समितीमध्ये हळद विक्री केलेल्या शेतकऱ्यांना 2 महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर देखील पैसे मिळत नाहीत। यामुळे शेतकऱ्यांनी रक्कम मिळत नसल्याने बाजार समितीतील खरेदी विक्री बंद ठेवली आहे। चोरट्याने सराफा दुकानात जाऊन हात साफ केल्याची घटना जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील कुंभारी पिंपळगाव या ठिकाणी घडली आहे। सराफ दुकानातून चोरट्यांनी साधारण 20 लाख किमतीचे सोने चांदीचे दागिने लंपास केले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।